वळूया पुढल्या बातमीकडे. बैलजोडी नसल्यानं शेतकऱ्यांच्या 2 मुलांनी औत ओढलंय. जळगावच्या पाचोरा तालुक्यातल्या कुऱ्हाड खुर्द या ठिकाणची घटना आहे. औत ओढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती चर्चेत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी लागणाऱ्या बियाणं, खतं आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत. त्यामुळे या पद्धतीचं सगळं वास्तव आता समोर आलंय. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द इथल्या अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर रतन शहाणे यांनी बैलजोडीचा खर्च परवडत नसल्यानं आपल्या 2 मुलांच्या मदतीनं शेतात औत ओढून कपाशीसाठी सऱ्या पाडल्या. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवरती आता चर्चा रंगू लागली आहे. आणि हातानेच क्याऱ्या पाळल्या आहे आणि क्याऱ्या पाडताय. तर मग पैसा मग नसल्यामुळे, बैलजोडी नसल्यामुळे, तर मग आता जर कधी दुसऱ्याची मागायला गेले जोडी, मागायचं जिद्रूप राहतो. आपल्यापाशी पैसा नाही, 1-1 लाखाला जोड्या असतात. तर मग आता नाविलाजीमुळे पैसा नसल्यामुळे मग असं करावं लागतंय. कारण की कोण्या वर्षी दुष्काळाचे साल पडतात, कोण्या वर्षी वल्ला दुष्काळ पडतो. मग पैसा नसल्यामुळे याची टोपी त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, याच्या डोक्यावर घालावंच लागते. आणि मग हाताने हे काटा पाडायचं तयार करले त्यांनी आणि हाताने दोन्ही मुलांनी हाताने ओढले आणि यांनी रुमनं, माझ्या पतीने रुमनं धरून क्याऱ्या पाडल्या त्यांनी स्वतः हाताने. कारण आमच्याकडे बैलजोडी नाही. बैलजोडीचं कोणी सहकार्य जर करलं तर कोणी सहकार्य करत नाही. शेजारी पाजाऱ्याला मागलं कोणी देत नाही. आमच्याजवळ पैसे नसल्यामुळे आमच्याजवळ बैलजोडी नाही.